महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय. मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजची तारीख आहे 7 आणि आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज आपले लाडके देव बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येत आहेत, त्यामुळे त्याची एक एक्साइटमेंट लेवल वेगळी आहे. आणि जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, आम्ही इकडे गावी आलो आहे आमच्या गणपती बाप्पासाठी. सो आता जे डेकोरेशन वगैरे आहे, ज्या काय तयाऱ्या वगैरे आहेत त्या सगळ्या लगभग झालेल्या आहेत. आणि सगळे जे आहेत घरातले ते गेलेत गणपती बाप्पांना आणायला. सो तेच थोड्या वेळात येतील. आणि आम्ही जे सकाळपासून काही प्रिपरेशन केले ते तुम्ही कंटिन्यू करा. रात्रीचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच, आम्ही डेकोरेशन वगैरे केली, जी काय आमची मस्ती होती ती तुम्हाला थोडीफार बघायला भेटली. आणि आजचं दिवसभराचं रुटीन जे आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, न स्किप करता. आणि सकाळपासून जे प्रेप केलं आहे आम्ही ते सगळं तुम्ही बघा. आणि त्यानंतर मग मी पुढचा पार्ट कंटिन्यू करेल. इकडे आमचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. इथे डब्ल्यू दीदी गणपतीचे जे पाय असतात त्याचे जे ठसे असतात ते काढतीये चुन्याच्या सहाय्याने. इथे असे ठसे काढले जातात. आणि त्यानंतर मी केलं होतं हळदीचं लेपन उंबरट्यावरती. हळदीचं लेपन करणं एक शुभ असं मानलं जातं प्रत्येक शुभ कारणी. किंवा तुम्ही नॉर्मलीही जर तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करत असाल तर ते खूप पॉझिटिव्हिटीकडे असतं. नेगेटिव्हिटी जी आपली घरातली असते ती लांब राहते आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह वाईब्स येतात. इकडे मागे जे आहे तो आपला मस्त टेबलवरती आता गणपती बाप्पा येतील थोड्याच वेळात, तर गणपती बाप्पा ठेवणार. इकडे दीदीने जे आपलं आरतीचं ताट आहे ते तयार करते. नारळ वगैरे सगळं जे काही आहे ती तयारी लगभग सुरूच आहे, कारण की ती एंड मोमेंटपर्यंत चालूच राहणार आहे. आणि किती दिवस पटकन जातात खरंच कळत नाही. ज्या दिवसाची इतके दिवसांपासून वर्षापासून वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. सो येस, खूप एक्साइटमेंट आहे. आणि बघू आता आपली देवबाप्पा घरी येतील कसं काय होतं आहे सगळा हा आजचा दिवसाचा ब्लॉग. आणि हा ब्लॉग पूर्ण तुम्ही कंटिन्यू करा.
गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, विकी इकडे काय नाही ना तुम्ही सगळं लावत पाहिजे. उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका
आमचा देव बाप्पा जो आहे क्यूटचा तो आमच्या घरी आलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता. आरती वगैरे प्रसाद वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळातच जेवू. आणि आता हा पाठ जो आहे तो खूप मोठा होईल, त्यामुळे मी ह्याला पुढे कंटिन्यू करत नाही आहे. हा पाठ मी इथेच संपवते आहे. प्रिपरेशन सकाळचं आणि गणपतीचं आगमन मी हा एक पाठ टाकते आहे. सो हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा व्लॉग मी सेकंड पार्टमध्ये अपलोड करेन. सो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण गणपती बाप्पासोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.